ना मला पेपरची. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत ना, एकदा जिल्हाधिकाऱ्यांचा महोदयांनाच भेटा ना. नाही, आम्ही जिथं तहसीलदारने आम्हाला दिले ना ते पत्र, आणि जिल्हाधिकारी तुम्ही बी महसूल अधिकारी. अरे बाबा, तुमच्या थ्रू होतंय ना सर. मी सांगतो की आता तुम्ही जी मला बातमी टाकली कलेक्टर साहेबांनी त्याच्यात स्पष्ट लिहिले की जर जागा ही जागा कमी असेल, जागा जर नसेल तर तुम्ही स्थानिकची जी खाजगी जमीन सुद्धा तुम्ही घेऊ शकतो, त्याच्यात आम्ही मदत करू शकतो. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. या प्रकरणात जागा आहे ना, या प्रकरणात जागा आहे. मग आम्ही उड्या व्हायचं सर. हां, आम्ही उड्या व्हायचं पत्र द्यायचं तुम्ही या बाहेर. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गट नंबर 143मध्ये सौर प्लॅन्टचा जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या ठिकाणी ती जागा गेल्या काही 50 वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासी पारधी समाज राहत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पीक पाण्याच्या नोंदी आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या स्मशानभूमीची जमीन आहे, मोठ्या प्रमाणात तिथं स्मशानभूमी आहे, आणि त्यांचा हा पूर्वीपासूनचा असलेला ताबा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन या ठिकाणी सौर प्लॅन्ट उभा करीत आहे. तर हा आदिवासी पारधी समाजावर होत असलेला अन्याय हा अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचा मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. त्या आदिवासी पारधी समाजाला न्याय मिळेपर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलनाचा लढा हा सुरू ठेवणार आहोत. उद्या 14 जानेवारी रोजी प्रांत कार्यालयाच्या समोर हा लढा आम्ही उभा करत आहोत, आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याला उग्र स्वरूपाचा आम्ही स्वरूप देणार आहोत. डिसेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो, धरणे आंदोलनाला बसलो होतो, आणि धरणे आंदोलनामध्ये आम्हाला चार दिवस आमचं ते आंदोलन चाललं. आणि त्या आंदोलनामध्ये असं ठरलं, तहसीलदार साहेबांनी सांगितलं 143मध्ये 4 हेक्टर आणि 144मध्ये 4 हेक्टर घेतो, आणि त्याच्यामध्ये ते घेतल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित केलं. त्यांनी काही कारणं आम्हाला त्या भूमी अभिलेखचे दाखवले चुकीचे, आणि ती भूमी अभिलेखला आम्ही जागरण गोंधळ आंदोलन केलं. आणि त्याच्यानंतर जागरण आंदोलन केल्यानंतर तिथे 143मध्ये 4 हेक्टर जागा त्यांनी मोजून दिली, आणि तिथले स्पॉटही दाखवून दिले, फकी दाखवून दिली. आणि आज घडीला त्यांनी तो सौर प्लॅन्टचं जो नकाशा आहे त्यांनी त्यांच्या इस्टिमेटमध्ये बदल केला, आणि तिथं परत काम चालू केलं आहे. आणि त्यामुळे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, पारधी विकास कृती समितीच्या वतीने आज पुन्हा एकदा आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलं, आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की जो तुम्ही 4 दिवस आम्ही आंदोलन करून जो आम्हाला शब्द दिला होता त्याचा तो पूर्णता नाही गेला, आणि ते होऊन सुद्धा झालेलं नाही. म्हणून आम्ही 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही पुन्हा महिलांना घेऊन आम्ही प्रांत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहोत, आणि व्यवसायही घेऊन आम्ही येथे महिलांना इथेच घेऊन येणार आहोत. कारण आमच्या ज्या महिला भगिनी आहेत आणि आमचे जे तिथले राहणारे आहेत ते उघड्यावर पडू नये म्हणून आम्ही हे आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत हे आंदोलन आम्हाला ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन जसं पुढं जाईल तसं उग्र आंदोलन करणार आहोत.